कराल महिलांचा सन्मान तर देश बनेल ह्या म्हणीप्रमाणे आपण बघू शकतो केवळ ही म्हण बोलली जाते, पण इथं खऱ्या अर्थानं तळपता सूर्य डोक्यावरत आहे, सूर्यराजा आग ओकतोय। अशा वेळेला मुरबाड तालुक्यात असणारं ओजिवले गावच्या फट्यावरती ह्या आपल्या चिल्या पिल्याचं अनेक या ठिकाणी भगिनी आपल्या 2 तासापासून इथं वाहनांची प्रतीक्षा करतायत, तरी देखील मात्र त्यांना वाहन मिळत नाही। आपण देश बदलण्याची, देश महासत्ता होण्याची स्वप्न रंगवतो, पण अजूनही दुर्लक्षित असणारे आदिवासी पाडे आहेत, ठाकूर पाडे आहेत, वस्त्या आहेत, गावं आहेत। ही गावं कधी विकसित होणार? खरं लोकप्रतिनिधी अनेक वेळा आश्वासन करतायत, पण मात्र कुठल्याही प्रकारचं काम होत नाही। आणि म्हणून इथली ही व्यथा आहे ती प्रत्येक माणसांच्या मनात मात्र घर करून जाणारी म्हणावी लागेल। तसंही आमच्याकडे व्यवस्थित नाही, वेळेला गाडी येत नाही। 3-3 तास आम्हाला रस्त्यावर उभं राहावं लागतं। गाडी भरून जर आली किंवा कधी कधी आमच्याकडे गाडी थांबवत नाही, जास्त जर गाडीमध्ये पॅसेंजर असले तर गाडी आमच्याकडे थांबवत नाही, आम्हाला आणखी वाट बघावी लागते गाडीची। आणि भर उन्हामध्ये आम्हाला तो भरावं लागतं। नाही, काही नाही। मग तुम्ही हे सगळं कसं सहन करता? आता काय सहन करतात? आता कोणच्याशी भांडायला आता? सरकारशी काय आम्ही बाया भांडायला जाणार आहेत का? पण आपण मतदान करतो, मतदान करतो ना। मग आपल्या मतावरती ती लोक एसी मध्ये बसतायत, एसी मध्ये बसतात ना, पण ते मग आपल्यासारखी उन्हामध्ये तळपणाऱ्या लोकांचं त्यांना दुःख दिसत नाही? गाववाले ते आम्हाला घेऊन जातात, नंतर बोलतात करू करीत नाही आमचं गाववाले, तर आम्ही कोणच्याशी भांडायला? मुरबाड तालुक्यातली दर्दबणी कहाणीही मी तुम्हाला व्यथा दाखवणार आहे। मुरबाड तालुक्यात असणारं ओजिवले गाव रस्त्याच्या कडेला असणारं गाव, कुठल्याही प्रकारच्या सुखसुविधा या ठिकाणी आपण बघू शकतो। भर उन्हामध्ये सूर्यराजा आग ओकतोय आणि अशा वेळेलाही संपूर्ण आमच्या महिला भगिनी बघायला मिळत आहेत। तळपता सूर्य डोक्यावर आहे, पण मात्र कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी आपल्याला पत्र्याचं शेड बघायला मिळत नाही। त्यामुळं 2-2 तास या भर उन्हामध्ये आपणाला तळपता सूर्य डोक्यावर असताना मात्र ह्या महिलांना अनेक गोष्टीच्या असहाय्य वेदना सहन कराव्या लागतात। खऱ्या अर्थानं देश बदलतोय, देश घडतोय, पण अजूनही मागासलेला मुरबाड तालुका का सुधारत नाही हा सर्वसामान्यांचा प्रश्न उभा राहतो। कॅमेरामॅन रामदास गोपाळे समीर, रिपोर्टर सागर पाटील, ओजिवली।